स्टुडंट, आज मी नवीन जो न्यूमेरिकल आहे टी सेक्शनचा फॉर बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन न्यूमेरिकल, थोडं लेट झालं, मला 1-2 दिवस झाले अपलोड करायला जमत नव्हतं. सेम मेथड आहे, फक्त जे सिम्पली सपोर्टरला लोड डिस्ट्रीब्यूशन दिलं आहे त्याच्यातलं फक्त आपल्याला जी मोमेंट काढायचं आहे तो फॉर्म्युला डिफरन्स आहे. तो मी डिटेलमध्ये लिहिलं आहे की कशी मोमेंट काढायची आहे. तुम्हाला माहिती आहे मॅक्झिमम मोमेंट ही सी किंवा डी पॉईंटला येणार आहे, कारण एंडला मोमेंट 0 असते. त्याप्रमाणे मी मोमेंट ॲट सी घेतली आणि त्याच्यावरून 200 kN फाइंड केली मोमेंट. बघा 100 × 2 200 kN त्याला न्यूटन MM कन्वर्ट करून घेतलं. सेम प्रोसिजर, वाय बार कॅल्क्युलेट केला, आय कॅल्क्युलेट केला, H1 H2 फाइंड आउट केलं आफ्टर वाय बार नंतर बाय ॲन्सिस्ट्रिक्स. तुम्हाला तर माहितीच आहे माझे जे काही मेथड आहेत त्या सेम असतात, रिपिटेटिव्ह असतात, त्यामुळे चुका होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे मी ज्याप्रमाणे सॉल्व केले त्याप्रमाणे जरी तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व केले तरी तुमचं आन्सर करेक्ट येणार आहे. कुठलाही डायग्राम येऊ द्या, कुठलीही अनसिमेट्रिकल सिमेट्रिकल फिगर येऊ द्या, कुठेही चुका होणार नाही. आफ्टर दॅट फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट केला, M/I = σ/y, त्याच्यावरून स्ट्रेस काढली आणि नंतर स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम ड्रॉ केली. थँक्यू.